अलकादेश. जय गुरु गोरखनाथ. सर्व नाथपंथाला, नाथपंथातील सर्व साधक भगत, सर्व व्यक्तींना अलकादेश. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाची अशी बाब, एक घटना जाणून घेणार आहोत. अनेक साधुसंत, अनेक गुरु महाराज आज शक्ती साधना, विद्या, कुंडलिनी जागरण, आज्ञाचक्र, दिव्यदृष्टी या सर्व गोष्टींवरती बोलत आहेत आणि सिद्ध करून देण्याचा दावा करत आहे. अनेक लोक बीरकंगन असेल, इतरही काही गोष्टी असतील की ज्या सिद्ध करून देण्याचा दावा करत आहे. मित्रांनो, आपण प्रत्येकजण दिखाव्याच्या मागे लागून ह्या भ्रमाला भ्रमित होत आहोत आणि त्याच्यामुळे एक नवसाधक की ज्याला ह्या गोष्टीमध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, आत्मिक उन्नतीमध्ये कोणत्याही बाबी गोष्टी माहीत नाही, कुठलेही नॉलेज ज्ञान नाही, असा व्यक्ती, असा साधक फसत आहे. ज्यांनी पहिल्यांदाच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किंवा आध्यात्मिकतेकडे पाऊल उचललं, पहिल्याच पाऊलाला त्याला नको नको त्या फसवगिरीच्या गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात आणि साधकाचा मार्ग भटकतो. मग असा साधक जर मार्गहीन झाला तर तो नक्कीच दिशाहीनही होईल आणि गतिहीनही होईल. ना त्याच्याकडे दिशा असेल, ना गती असेल, आणि मग त्याची वाईट दशाच असेल. मग ह्या दशेला, ह्या सर्व घडामोडींना कोण कारणीभूत आहे? असा व्यक्ती की जो चांडाळ गुरु होऊन बसलेला आहे, चांडाळ बाबा होऊन बसलेला आहे. केस वाढवणं, जटा करणं किंवा भगवे वस्त्र घालून, भगवे वस्त्र परिधान करून बसणं, नाथांचं नाव घेणं किंवा उच्चकोटीच्या शक्तींचं नाव घेणं म्हणजेच सर्व कृपा किंवा सामर्थ्य असते असे मुळीच होत नाही. आणि जगामध्ये जर असा कोणी असेल तर माझी एकदा भेट घालून द्यावी किंवा भेट घ्यावी. मित्रांनो, सिद्धी, विद्या, शक्तिकृपा किंवा एखाद्या शक्तीची कृपा करून देणारा ह्या सध्याच्या तरी जगामध्ये मला तरी वाटत नाही की कोणी असेल. कारण मी भरपूर ठिकाणावरती गेलो, भरपूर गुरु महाराजांच्या दरबारावरती गेलो, त्यांच्या दारात जाऊन मी 1-1, 2-2 दिवसाचे मुक्कामही केलेले आहेत. 5-5, 10-10 हजार रुपये या गोष्टींसाठी खर्चही केलेला आहे. मित्रांनो, तब्बल 4.5 वर्षाचा प्रवास करून मला कुठेही असा व्यक्ती मिळाला नाही की जो व्यक्ती कुठली सिद्धी किंवा विद्या मिळवून देतो. उच्च कोटीच्या शक्तीबद्दलही बोललं जात आहे, कुठल्या समशान क्रियेबद्दल बोलत नाही. गुरुचा शिष्य वेगळा असतो, शिकाऊ विद्या वेगळी आहे. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही ह्याच गोष्टी जाणणं खूप गरजेचं आहे. तुमच्यावरती जर शक्तीचा संचार येतो, तुम्हाला जर शक्तीने निवडलेला आहे, तर तुम्ही शिकाऊ विद्याकडे का वळता? तुमचा हा मूर्खपणा आहे. तुमच्या जीवनाचा तुम्ही स्वतःच सत्यानाश करून घेण्यासाठी बसलेला आहात, कारण तुमच्याकडे अर्धवट ज्ञान आहे आणि समोरचा व्यक्ती हाही ज्ञानी नाही. त्याला फक्त त्याच्याच भागातलं, त्याच्याच क्षेत्रातलं, त्याच्याच वहीमध्ये, पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच गोष्टींचं त्याला ज्ञान आहे. साधक आणि शिष्य यामधला फरक त्याच व्यक्तीला माहीत नाही. शिष्य हा गुरुने घडवलेला असतो, साधक हा शक्तीने निवडलेला असतो. आता तुम्ही जाणा आणि तुम्हीच ह्या गोष्टीवरती लक्ष द्या, आपण कोण आहोत. तुम्ही जर शक्तीने निवडलेला साधक आहात तर तुम्हाला शक्तिकृपेची गरज आहे, ना की गुरुविद्येची. आणि ज्याला शक्तीची कृपा नाही आणि विद्या शिकायची आहे असा व्यक्ती हा गुरुचा चेला असतो, गुरुचा शिष्य असतो. त्याचा देवाशी घेणं देणं नसते, कारण शिकाऊ विद्येमध्ये ज्या गुरुकडे, ज्या व्यक्तीकडे ज्या शक्तीची विद्या आहे, सामर्थ्य आहे किंवा मंत्र ऊर्जा आहे, तो त्या मंत्र ऊर्जावरती, शक्तीच्या भोगाप्रसादावरती समोरच्या व्यक्तीला वचन भरून देत असतो की आजपासून हाही माझा चेला आहे, शिष्य आहे,
तू याच्याकडे जाऊन याचीही कार्यसिद्धी करायची आहे. मित्रांनो, थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आहे. अशा भोंदू व्यक्तीच्या गळफासाला फसू नका. नवनाथपंथी असा कोणीही व्यक्ती नाही की जो नाथांचे कृपा आशीर्वादाने चालतो तो तुम्हाला कोणती शक्ती सिद्ध करून देईल. आणि जर असं कोणी असेल तर त्याला नक्कीच 2 मिनिटासाठी फक्त माझ्या समोर यावं किंवा माझी भेट घालून द्यावी. मग मी बघतो तो कोणती सिद्धी किंवा कोणती शक्ती समोरच्या साधकाला सिद्ध करून देतो. नवनाथ कोणालाही सिद्ध होणं शक्य नाही. त्यांची जर इच्छा असेल तर ते घरोघर एक नाथ बनवतील. जर इच्छा नसेल, असे कित्येक जण जरी कोणत्याही पद्धतीनं लढली तरी नवनाथ कृपा प्राप्त होणार नाही. आलं का देश. जय गुरु गोरखनाथ.